नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे। आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। महायुतीतील घटक पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विविध निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आहे। बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आगामी निवडणुका महायुतीच्या वतीने एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे। माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजी आणि आमच्या महायुतीमधील 6 जे मंत्री आम्ही समन्वय समितीचे आहोत अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। सोबत या ठिकाणी या राज्यातील जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। सोबतच विशेष कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हास्तरीय समित्या असतील, जिल्हास्तरीय समित्या, तालुकास्तरीय समित्या, जे काही विविध विकास कामे आहेत त्या विकास कामामधील जे काही निधी आहेत त्या निधीबद्दलचा समन्वय, या सर्व चर्चा या ठिकाणी झाल्या आणि या सर्व चर्चेमध्ये महायुतीमध्ये अत्यंत समन्वयाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजींनी या राज्यातल्या 3ही पक्ष, महायुतीमधले 12 पक्ष आणि आमचे सरकार यामधला समन्वय अधिक मजबूत व्हावा, सर्वच प्रकारचे सरकारच्या योजना या सर्व पक्षाच्या, आमच्या 3ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहोचवाव्या आणि यामध्ये पुन्हा एकदा महायुतीने प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व नेत्यांनी, सर्व आमदारांनी, सर्व पालकमंत्र्यांनी जो काही आज निर्देश दिलेले आहेत, सर्व पालकमंत्र्यांचे पाळायचे, आमदारांनी पाळायचे। जो महायुतीचा फॉर्म्युला आहे ते प्रत्येकाने पाळायचा। कोणी यानंतर आमच्या कुठलाही विसंगत विषय करणार नाहीत। मीडियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुणी या ठिकाणी एकामेकाला क्रिटिसाइज करणार नाही, कारण शेवटी महायुतीमध्ये काम करताना महायुतीचीच भूमिका त्या ठिकाणी आली पाहिजे। कारण शेवटी मीडियामध्ये कारण नसताना आम्ही काही इतकं समन्वय असताना काहीतरी वाद तयार होतो आणि त्यातनंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण तयार होतं। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज पुन्हा एकदा, जसं आम्ही 2024मध्ये बसायचो आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रचंड मोठं यश मिळालं, पुढच्या काळातही सर्व निवडणुका, या राज्यातल्या सर्व निवडणुका असतील, विकास कामं असतील, जे काही वचन आम्ही महायुतीचे सरकार म्हणून लोकांना दिले आहेत, जो मॅन्युफॅक्चर आम्ही लोकांना दिलेला आहे, जो जाहीरनामा आम्ही दिलेला आहे, संकल्पनामा दिला आहे, ह्या संपूर्ण संकल्पनामा, जाहीरनामा पूर्ण करण्याचा आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीही प्रचंड मजबूतीने, एनडीए आमचा प्रचंड मजबूतीने काम करेल, असे या ठिकाणी बैठकीमध्ये आज संपूर्ण स्पष्टता माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिली।